तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असं। आज आपण एका गणेश भक्ता केलेलो एक भयंकर अनुभव बघणार असो। ही जी बाई कथा असा ती शशांक सुर्वे यांनी लिहिलेली असा। एका वास्तूत अडकलेलो एक भयंकर आत्मो काय करू शकता आणि गणपती आपल्या भक्ताक एवढ्या मोठ्या संकटातून कसं वाचवतलो या तुमका संपूर्ण गोष्ट ऐकल्यावर समजतच। पण त्याआधी जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। अरे वेदांत, आवर लवकर, किती पसारो केलंस? मी पूजा करेपर्यंत तुझा आवरून घे सगळा। शहाणू अस ना तू, पटकन आवर। चांगली आईवडिलांची ऐकणारी मुला ही गणपती बाप्पांका पण आवडतात। या सगळा प्रिया आपल्या 6 वर्षाच्या वेदांतला म्हणाली। मग आपल्या आईची वाक्य ऐकान वेदांत सुद्धा पटकन आवरावरी करूक लागलो आणि तशी प्रिया परत पूजेत मग्न झाली। लहानपणापासूनच प्रिया गणपतीची मोठी भक्त होती। असो एकव दिवस नसात ज्या दिवशी तिने गणपतीचा दर्शन घेतलं नाही। आणि ती शिकलेली असून सुद्धा तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ह्या निष्ठेन प्रत्येक काम गणपतीचं नाव घेऊनच ती सुरुवात करायची। घरची पूजा झाल्याशिवाय तिचं पाऊल काय घराच्या बाहेर पडत नाही होतो। समोर गणपतीची सुंदर मूर्ती, तिच्यावरचा जास्वंदीचा ता फूल आणि तिच्या तोंडून होणारी गणपतीची स्तुती आणि मधुर आवाजात म्हटलेली मंत्र पुष्पांजली सोबत घंटीची किनकिन आणि अगरबत्तीचं मंद सुवास संपूर्ण घरात दरवळूक लागलो होतो। मग पूजा वगैरे आटपून झाल्यानंतर प्रियान गणपतीक नैवेद्य वगैरे दाखवल्यान आणि वेदांका घेऊन ती थैना बाहेर पडली। ती ते का शाळेत सोडून ऑफिस का जाणार होती। तिच्या नवऱ्याची नुकतीच बदली झालेली असल्यामुळे ती या घरात महिन्यापूर्वी शिफ्ट झाली होती। त्या दोघांका आपल्या ऑफिसजवळ असलेला एक छोटासा घर हवा होता जेणेकरून छोट्या वेदांतवर लक्ष देवकेत। पण त्या औद्योगिक शहरात आणि त्या सिमेंटच्या जंगलात त्यांच्या घरासाठी अखंड धडपड चालू होती। त्यांचा त्या घर शोधता शोधता प्रियाचो नवरो प्रदीप आणि प्रियाची चांगली दमचाक झाली होती आणि शेवटी त्यांका त्या घर मिळाला। बऱ्याच दिवसापासून त्या घरात कोण राहत नाही होता। प्रिया आणि प्रदीप त्या घर बघूसाठी गेले। ताजा घर होता तर एकदम मध्यवस्तीतला होता। पण एवढं मध्यवस्तीतला घर असून सुद्धा त्याका अजून कोण मालक कसो मिळालो नाही ह्यो प्रश्न मात्र त्या दोघांका सतावत होतो। पण त्या घराचो एजंट अंकुश ह्यो प्रदीपचो चांगलो जवळचो मित्र होतो आणि प्रदीप आणि प्रियाक सुद्धा ता घर खूप आवडला होता। प्रशस्त आणि टापटीप असा ता घर होता आणि ता एकदम कमी किमतीत मिळत होता। प्रदीपसाठी ही डील खूप महत्त्वाची होती। पण त्या घराचो एजंट अंकुश तो मात्र चिंतेत होतो। तसं प्रदीप अंकुशका म्हणालो, काय रे अंकुश, काय झाला? काय प्रॉब्लेम हा काय? नाही म्हणजे जेव्हापासून आपण या घरात येलो तेव्हापासून तू जरा गप्पा गप्पा वाटतं म्हणून म्हणतोय। तू काय या घरासाठी अजून काय रक्कम वगैरे हवी आहे काय? प्रदीपची वाक्य ऐकान अंकुशने आपल्या डोळ्यावरचो चष्मो खाली ठेवल्यान आणि आपल्या हातातलो चहाचो कप खाली ठेवून तो दीर्घ श्वास घेऊक लागलो आणि तो म्हणालो, या बघ प्रदीप, मी ह्यो जास्त विषय फिरवत बसत नाही। मी ह्यो विषय आधीच क्लिअर करतोय, तू या घर घेऊ नको। त्याची ती वाक्य ऐकान प्रदीप का जरा विचित्रच वाटला। तो म्हणालो, काय या बोलतोस तू? तेवढ्यात प्रदीपने तेका थांबवल्यान आणि तो तेका सांगूक लागलो, मी काय सांगतोय ता नीट ऐक। यापूर्वी सुद्धा या घरात 3 कुटुंबियांनी रवाचो खूप प्रयत्न केल्याने पण ते रवाक शकले नाही। कारण त्यांका वेगवेगळे आवाज ऐकू घेऊक लागले होते। सतत त्यांका या वास्तूत भास होऊक लागले होते आणि असले त्यांका विचित्र विचित्र अनुभव येऊक लागले होते। या घराचो मालक वसंत पाटील यांच्या बायकोन या त्यांच्या राहत्या घरातच स्वतःक पेटवून आत्महत्या केलेली होती। वसंतराव तिका खूप त्रास द्यायचे, त्यामुळे त्यांच्या दोघा सारखे वाद व्हायचे आणि एक दिवशी ह्या सगळ्या कंटाळान त्यांच्या बायकोन ह्याच घरात स्वतःक पेटवून घेतल्यान। ती गेली पण वसंतरावांनी लगेचच दुसरी बायको केल्याने आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली। जेव्हा या सगळा घडला तेव्हापासूनच त्यांचं सगळं त्रास सुरू झालो। वसंतरावांची दुसरी बायको हळूहळू विचित्र वागूक लागली होती। ती स्वतःकच इजा करूक लागली। वसंतरावांनी तिका खूप समजवल्याने, बाहेरची काही लागण झाली असत की नाही ताव बघितल्याने, पण सगळे उपाय करून सुद्धा तिच्यावर काहीच फरक पडत नाही होतो। मग त्या सगळ्या कंटाळून वसंतरावांनी आपल्या दुसऱ्या बायको आणि आपल्या पहिल्या बायकोच्या 4 वर्षाच्या मुलीक
असा दोघेंकाव घेऊन ते या गाव सोडून निघान गेले. पण ते गेल्यावर जे कोण्या घरात रावा केले तेंका सुद्धा तो त्रास होऊक लागलो, म्हणून ते सुद्धा हळूहळू हैना निघान गेले. म्हणून म्हाका असं वाटता की तू सुद्धा ह्या सगळ्यावर विचार कर. अंकुशची सगळी गोष्ट ऐकान प्रदीप जोर जोरात हसाकत लागलो. आणि मग शेवटी आपलं हसू आवरत तो अंकुशका म्हणालो, अरे काय रे अंक्या, साल्या तू पण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवूक लागलंस काय? अरे पण माझो असल्या कसल्याच गोष्टींवर विश्वास नाया. आणि मुळात माका हे घर आवडला. मी ह्याच घरात रावतलय, बघूया काय होतं आता. मग शेवटी अंकुशने नाईलाजान त्या घराची फाईल आपल्या बॅगेसून बाहेर काढल्यान. आणि तो तेका म्हणालो, ठीक असा, जशी तुझी इच्छा. हे घे पेपर, यावर सही कर आणि उद्यापासून या घर तुझा. आणि बाकीचे पेपर पूर्ण करून फाईलीक लावून मी लवकरच तुका आणून देईन. प्रदीपने कसलोच विचार न करता त्या पेपरवर सही केल्यान आणि ते त्या दिवसापासूनच त्या घरात रावा केले. प्रियान सगळा घर अगदी व्यवस्थित आवरलेला होता. काही दिवस खूप मजेत गेले. दोघांचं ऑफिस त्या घरापासून एकदम जवळ असल्यामुळे त्या दोघांका आनंद होत होतो. पण काही दिवसांत अंकुशने सांगितल्याप्रमाणे त्या घरान आपले रंग दाखवूक सुरुवात केलेलं होतं. प्रदीप तेव्हा एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होतो. एक दिवशी तो खूप काळजीत होतो, म्हणून प्रियान तेका सहज विचारल्यान, काय रे प्रदीप, काय झाला? तेव्हा तो तिका म्हणालो, अगो आमच्या कंपनीच्या कोरियामध्ये एक्सपोर्ट होणाऱ्या मालात काहीतरी मोठं फॉल्ट सापडलेलं असा. आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या मालाचा सुपरवायझिंग मी करत होतोय. त्यामुळे आमचे साहेब म्हणतात की माका कोरियात जाऊन ती सगळी चूक सुधारूक लागतली, नाहीतर कंपनीचा मोठा नुकसान होईत. आता त्या चुकीचो आळ माझ्यावर तर इलेलो असा आणि माका आता थंय गेल्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर साहेब माका कंपनीसून बाहेर काढतले. तरी माका कोरियात जाऊन ता सगळं आटपून परत येऊपर्यंत 3 महिने तरी लागतलेच. आता माका काय करू ताच काय सुधरत नाया. मग प्रिया प्रदीपका धीर देत म्हणाली, प्रदीप तू काय घाबरा नको रे, तुझी यात काही एक चूक नाया, तू बिंदास जा. मी ह्याचा सगळा बघतोय आणि आपलं गणपती बाप्पा सगळा नीट करीत बघ. मग पुढच्या दिवशी प्रियाचा निरोप घेऊन प्रदीप त्वरित कोरियात रवाना झालो. आता प्रिया आणि वेदांत असे दोघेच जण त्या घरात उरले होते. त्यामुळे आता प्रियाची सगळी कसोटी सुरू झाली. तिका सगळं घर आवरून कामाकडे लक्ष देता देता आपल्या छोट्या वेदांकडे सुद्धा लक्ष देऊक लागणार होतो. आणि तिथा एकदम सुरळीतपणे सांभाळत सुद्धा होती. पण ह्या सगळ्यामुळे तिची ह्याच्यात चांगली दमछाक होत होती. आणि ह्या सगळ्यामुळे तिची हळूहळू तब्येतसुद्धा बिघडूक लागली होती. तिका सतत खोकल्याचा त्रास होऊक लागलो होतो. आणि ह्या सगळ्यामुळे तिच्या घरातलं लक्षसुद्धा हळूहळू कमी होऊक लागलं होतं. आणि याकडे वेदांतवर लक्ष देणंसुद्धा अवघड होऊन बसला होता. तिका सतत आपला डोका जडजड वाटूक लागला होता. आणि किती ते डॉक्टर करून सुद्धा तिच्यावर काहीच फरक पडत नाही होतो. आणि त्यामुळेच ह्या सगळ्याचा परिणाम तिच्या कामावर होऊक लागलो होतो. तिचा ऑफिसचं काम सतत पेंडिंग पडूक लागला होता. आणि सततच्या आजारपण आणि सतत सुट्टी घेतल्यामुळे तिका आपल्या साहेबांकडसून ऐकून घ्यायचा लागत होता. बघता बघता शांत स्वभावाची प्रिया आता चिडचिड करूक लागली होती. आणि या सगळ्यात तिची गणेश सेवा चांगलीच विस्कळीत झाली होती. प्रत्येक गोष्टीत गणपतीचं नाव घेणारी प्रिया आता गणपतीक विसरून गेली होती. जवळजवळ आता देवारातल्या गणपतीची पूजा बंदच झाली होती. सुमधुर आवाजातली ती आरती आणि घंटीची किनकिन बंदच होऊन गेली होती. आणि प्रियासुद्धा आता त्या छोट्या वेदांतवर राग काढूक लागली होती. आणि तिचं तो जीवघेणी खोकलो त्यांच्या घरातला प्रसन्न वातावरण कमालीचा नकारात्मक बनवत होतो. बाल्कनीतली तुळससुद्धा आता पाण्याअभावी वाळून गेली होती. आणि या सगळ्याचो प्रिया प्रचंड मानसिक त्रास होऊक लागलो होतो. तिच्या ऑफिसमध्ये केलेल्या कामातसुद्धा आता प्रचंड चुका होऊक लागले होते. आणि कामावरसून घराकडे इल्यावर वेदांत तिका सतत त्रास द्यायचो. तिने असे कित्येक रात्री जागून काढल्यान, कारण तिका असं सतत भास व्हायचो की आपल्या आणि वेदांच्या मध्ये कोणतरी झोपला असा तिका सतत जाणवूक लागला होता. आणि ह्या सगळ्यात देवाक तर ती पूर्णपणे विसरूनच गेली होती. आणि हय दुसरीकडे प्रदीपचो तर काय पत्तोच नाही होतो. हिने फोन लावल्यानंतर तेका लागायचो नाही आणि तो सुद्धा हिका काय फोन करत नाही होतो. आणि तिने ऑफिसमध्ये चौकशी केल्यान तर तिका नेहमीच उडवाउडवीची उत्तरं मिळायची. प्रदीपशिवाय ती आता एकटी पडली होती. आणि या सगळ्याचा दोष ती आता स्वतःच्याच नशिबाक देत होती. असाच एक दिवशी तिका अचानक अशक्तपणा इल्यासारखा वाटूक लागला. म्हणून ती त्या दिवशी घराकडे थांबली.
आपल्या आरामाच्या खुर्चीत ती विचार करत झोके घेत हॉलमध्ये बसली होती. तिच्यासमोर देवारं होतो आणि देवाऱ्यात अनेक दिवसांपासून धूळ खाऊन पडलेली होती आणि वाहिलेली फुला कोमेजून मूर्तिंका चिकटून रवली होती. त्या मूर्तीकडे ती एकटक बघत विचार करत होती, आपण याची आयुष्यभर सेवा केलं आणि याने आपल्या काय दिल्यान. नवरो बसलो तकडे कोर्यात अडकान. त्याचं फोनसुद्धा लागत नाही. जिवंत हा की तकडेच मेलो काय माहिती. आणि मी हकडे आजारी आणि ह्यो सुख करता म्हणे. काय सुखी आहे मी. आणि आता माझ्यासुद्धा नोकरीचं काय खरा नाही. जाऊची बाकी रवली हा. आणि असंच जर चालू राहिला तर माकाच बाहेर जाऊन काहीतरी काम करूचं लागतला. घराकडे काय कोण आणून देत नाही. पण मी एकटीच खंबीर असय. खराच काय उपयोग नाही याचो. माका नको कोणी बाप्पा बाप्पा. माझो तर याच्यावरसून विश्वासच उडलो हा. मी इतकी वर्ष मनोभाव याची पूजा केलंय पण काय गावलं माका. या असा बोलन ती रागारागान उठली आणि तिने एक कापड घेतल्यान आणि त्या कापडात देवाऱ्यातले सगळे देव गुंडाळल्यान आणि माळ्यावर नेऊन ठेवल्यान. आता संपूर्ण देवारो रिकामी झालो होतो. ती आता पूर्णपणे नास्तिक बनली होती. जॉबवर जात असताना बाजूच्या मंदिरातले घंटा किंवा टाळ्यांचे आवाज जरी इले तरी तिच्या कानात त्रास होत होतो. आणि ऑफिसमधून घराकडे इल्यावर तिका खूप नकारात्मक विचार येत होते. तिका आता तिच्यासोबत काय घडता ताच काय समजत नाही होता. या सगळा दुःख आता विसरायचा असं तिच्या मनात विचार येऊक लागलो होतो. बघता बघता तिच्या घरात रोजच चिकन आणि मटणाचो बेत होऊक लागलो होतो. आणि छोटं वेदांतसुद्धा आवडीन बकऱ्याची हाडा फोडून खाऊक लागलो होतो. एक फळ खाऊन उपास करून गणपतीच्या नामस्मरणात लीन होणारी प्रिया आता संकष्टीकसुद्धा मटण खाऊक लागली होती. आणि प्रदीपचो तर पत्तोच नाही होतो. मंडळी आज पुरता एवढाच. आता प्रिया ह्या सगळ्या संकटातून कशी बाहेर पडतली आणि गणपती बाप्पा ह्या सगळ्या संकटातून कसं मुक्त करतलो ह्या खूप बघण्यासारखा असा. ह्या आपण पुढच्या भागात बघणार असो. घरात गणपती असल्यामुळे जास्त गोष्टी रेकॉर्ड करू गावत नाही. त्यामुळे गोष्टी येऊ जरा उशीर होता. पण माका खात्री आहे तुम्ही समजून घेशाल. आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर लगेच लाईक करून टाका जेणेकरून ह्याच्या पुढचा भाग लवकरात लवकर तुमका बघूक गावात. आणि चुकान जर सबस्क्राईब करूक विसरला असाल तर सबस्क्राईब पण करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया पुढच्या भागात.